गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस, अशी टीका संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे। जो व्यक्ती कुलदैवत विरोबाचा झाला नाही तो धनगर समाजाचा काय होणार, असा पलटवार देखील संतोष शिंदे यांनी केला। काल पडळकरांनी संभाजी ब्रिगेडवर जोरदार टीका केली होती। वाघ्या कुत्र्याचा विषय ब्रिगेडींनी काढला, असं पडळकर म्हणाले होते। त्यांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे, परंतु हे घुसपाट काढलंय कुणी? ब्रिगेडीने। माझी विनंती अशी आहे शरद पवारांना, त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे, त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे, तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः 2 वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा। पुढच्या 2-4 पिढ्या मातीत कशा जातील अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहावा, म्हणजे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही। अरे जो माणूस आपल्या कुलदैवताचा बिरोबाचा होऊ शकत नाही, जो माणूस धनगरांचा होऊ शकत नाही, तो माणूस समाजाचा काय होणार? पडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उठसूट कुणावरही अत्यंत घाणेरडा आणि गलिच्छ बोलण्यासाठीच पाळलेला माणूस आहे।